यामध्ये बऱ्याच मराठा संघटना आहेत. मावळा, WMO, मराठा बिझनेस असोसिएशन, म्हणजे ही परत मराठा सेवक समितीचे काही लोक आहेत. ही टीम म्हणूनच काम चालू आहे. आयोगाने लेखी दिलेले आहेत. 23 मार्च 1994 शासन निर्णय किंवा शासन स्तरावर निर्णय घेण्यात आल्यामुळे त्याचा कुठलाही इम्पेरिकल डेटा आमच्याकडे नाही. 1995 जाती कशा ऍड झाल्यात त्याचा इम्पेरिकल डेटा आमच्याकडे नाहीये. सेक्शन 11 प्रमाणे प्रत्येक 10 वर्षांनी फेर सर्वेक्षण व्हायला पाहिजे असं महाराष्ट्र सरकारचा कायदा सांगतोय. त्याचं आम्ही पालन केलेलं नाही. आता सरकार ते प्रत्येक वेळी, आता 6 उपोषणाला प्रत्येक वेळी 30 मागण्या असतात. सरकार प्रत्येक वेळी तेच उत्तर देते. 30 एप्रिल आम्ही करतोय. माझं म्हणणं असं आहे की जर समजा त्या मागण्या मान्यच होणार नसतील, सरकारला त्याच करायच्या नसतील, तर आपण आपला वेगळा ऑप्शन दिला गेला पाहिजे. पण आता 2018 नंतर तुम्ही जर ओबीसीना 342 खाली कॉन्स्टिट्युशनल फ्रेम मध्ये घेतले, तर तुम्हाला जात न्याय जनगणना करणं बंधनकारक आहे संविधानिक दृष्ट्या. कुठल्याही आतापर्यंतच्या आयोगानं मराठा कुणबी एक आहेत अशी शिफारस केलेली नाहीये. ऑथेंटिक मराठा कुणबी एकच आहेत अशी शिफारस कुठल्याही आयोगाने केलेली नाही. मराठा कुणबी एकसारखे वागतात, राहतात, खातात, पितात हे सगळ्यांनी सांगितलं. पण जिथं मेन रिकमेंडेशन द्यायचे आहे तिथं कुणीही हे सांगितलं नाही की मराठा आणि कुणबी एक आहेत. आता किती जणांना वाटतंय, तुम्हाला असं वाटतंय का? आणि तुम्हाला जर वाटतं तर त्यासाठी तुम्हाला काय करावं, असं काय केलं गेलं पाहिजे? नाही बघा, या 2 गोष्टी तर क्लिअर आहेत की प्रस्थापित आणि विस्थापितच लढाई आहे ही. म्हणजे प्रत्येक समाजातला प्रस्थापित व्यक्तीच हा त्या समाजातल्या विस्थापितांचा खरा शत्रू आहे. कुठलाही समाज असू दे, कुठलीही जात असू दे, त्या जातीत ज्यावेळी एखादा मोरक्या तयार होते त्याला वाटते की ही जात माझ्या सांगण्यातच राहिली पाहिजे, माझी लिडरशिप गेली नाही पाहिजे. तो त्याच्या लिडरशिपसाठी काम करतो. काय अपवाद वगळलं तर ते समाजासाठी काम करून काहीतरी समाजात परिवर्तनासाठी प्रयत्न करतात, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण एक गोष्ट फ्रेम जेवढं मी चळवळीत बघितलं किंवा जेवढं माझ्या बुद्धीनं आकलन वाटते त्याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की ही लढाई कुठल्या जातीची किंवा ह्याची नाही आहे. ही एक संविधानानं जी तरतूद केल्या, संविधानाने जे अधिकार दिलेत त्या अधिकारासाठीचा हा लढाई. आणि ह्या लढ्यामध्ये ही लढाई खऱ्या अर्थानं प्रस्थापित विरुद्ध प्रस्थापितच आहे. पण यात 2 कॉमन गोष्टी आहेत की प्रत्येक जातीतला प्रस्थापित नेता या दुसऱ्या जातीतल्या प्रस्थापित नेत्याचा चांगला मित्र आहे. बरोबर आहे. म्हणजे छगन भुजबळ जरंगेला शिवाय देतील पण शरद पवारला बापच म्हणणार. बरोबर आहे. म्हणजे दोघं पण मराठाच आहे. पण जरंगे गरजवंतांची गोष्ट बोलतोय म्हणून जरंगे वाईट. पण शरद पवारांनी मराठ्यांना नाही मिळाला पाहिजे म्हटलं की शरद पवारांना बापच म्हणणार छगन भुजबळ. म्हणजे प्रत्येक समाजातला प्रस्थापित हा दुसऱ्या समाजातल्या प्रस्थापिताचा चांगला मित्र आहे. आणि प्रत्येक प्रस्थापिताला असं वाटतं की माझ्या समाजातला घटक जोपर्यंत विस्थापित आहे तो माझ्या माग आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रस्थापितांचे एक असं ट्रायंगल तयार झाले की ते विस्थापितांना एकत्र येऊ देत नाहीत. म्हणजे जर समजा मराठ्यांनी म्हटलं की बाबा आम्हाला पण आरक्षण पाहिजे, ओबीसीतल्या छोट्या जातींना पण आजवर आरक्षण मिळालं नाही, आपण एकत्र येऊन मराठा ओबीसी ऐक्याची लढाई उभा करून तुमच्या आणि आमच्या अधिकारासाठी भांड्या, तर भुजबळ हाकेसारखे लोक येऊन म्हणणार नाही नाही ते मराठ्यात तुम्हाला खाऊन टाकतील. अरे पण तुम्ही शिल्लक काय ठेवले त्यांच्यात आतापर्यंत? तुम्ही 40 वर्षात आरक्षणाचं तर सगळं तुम्हीच खाल्ले. छगन भुजबळ ज्यावेळी बोलतात शिक्षण संस्था आणि ह्याच्यात, भुजबळांच्या संस्था किती आहेत? मुंडेंच्या कारखाने किती आहेत? सरकार सगळ्यांचं आहे, तुम्ही मागणी केली तर मिळणार. बरोबर. मराठ्यांनी कधी कारखाने काढले म्हणून म्हणले नाहीत की मराठ्यांचाच ऊसतोड पाहिजे, वंजाऱ्यांना आमच्या इथं ऊसतोड देणार नाही. मग हे ज्या लोकांच्या कुचकट मानसिकतेतनं हे तयार झालं किंवा मराठा समाजाला बदनाम करायचं किंवा मराठा लिडरशिपला टार्गेट करून मराठ्यांना कशी गरज नाहीये. अरे पण ते साखर कारखाने घेतले, प्रकल्प उभारायला जर मराठ्यांच्याच जमिनी घेतल्या, आज ते प्रकल्पग्रस्त म्हणून देशोधडी लागल्यात. मग त्यांनी धरणं बांधून सगळ्यांच्या पाण्याची सोय केली, चूक केली का त्यावेळी? मग त्या लोकांनी पण म्हणायला पाहिजे होतं मराठा आम्ही क्षत्रिय आम्ही हे होऊन देणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टी जातीनं बघायची एक मानसिकता जी तयार झाल्या आणि काय पेड विकृत लोक जी झाल्यात ना त्याच्यामुळे सोशल वातावरण खराब झाले. बरं, आरक्षणाची लढाई कायदेशीर आहे, संविधानिक आहे, कोर्टात केसेस चालले, तुम्ही रस्त्यावर बोंबलून उपयोग काय? बरोबर आहे. तुम्ही जर बघा एखादी चांगली गोष्ट पटवून द्यायसाठी किंवा याच्यासाठी आपल्या देशात व्यवस्थित मराठी ओबीसीना आरक्षण मागतात, हा की कोण आहे? मालक आहे का महाराष्ट्राचा? नाही. त्यानं मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलायचं काय काम नाही. सरकारनं आरक्षण दिल्यानंतर कोर्टात चॅलेंज केलेच ना ससानीनं त्यांनी. मग तुम्ही तिथं मांडा, खाली वातावरण कशाला घाण करायला लागलाय? बरोबर आहे.
याच्यावरच मला जस्ट 1-2 दिवसापूर्वी पुस्तक वाचलं मी. त्याच्यावरती असं होतं की विचारवंत लोक हे फक्त चर्चा करतात. ज्यांचा विचाराशी सुतराम संबंध नाही, असे फक्त मोर्चा काढतात आणि अशा जळजळीत मोर्चावरती अशा नेत्यांच्या खुर्च्या टिकतात. तर हे अशातला तो याच्यात प्रकार आहे. स्वामी विवेकानंदांनी चिकागोच्या ह्याच्यामध्ये एक भाषणात एक वाक्य सांगितलं होतं अनऑफिशियली, की भारत हा प्रतिभावंत तत्वज्ञानी लोकांचा देश आहे. ओके. पण आम्ही महासत्ता का बनू शकलो नाही, तर आमचं तत्वज्ञान हे दुसऱ्याला सांगण्यासाठी, अंगीकारण्यासाठी नाहीये. आणि हाच खूप म्हणजे मोठा एखादी गोष्ट जर मला करायची आहे, आता समजा मला कॉम्प्युटर चालू करायचं आहे, तर मी 2 मिनिटात उठून चालू करू शकतोय, पण मी उठून चालू करणार नाही. मी अर्धा तास तुम्हाला लेक्चर देणार त्या कॉम्प्युटरचा फायदा काय आणि तुम्हाला चालू करायला लावणार. मग जे काय मी 2 मिनिटात करू शकतोय त्यासाठी मी अर्धा तास एनर्जी वाया घालवली का, तर तुम्हाला तत्वज्ञान सांगायचं कॉम्प्युटर चालू करायचं म्हणून. मग हे लूप होल्स आहेत, मानवी स्वभाव आहे, या गोष्टी बदलायला 100% लागतील. मोर्चे, ताकद, एक लक्षात घ्या, कोण आजच्या परिस्थितीमध्ये जो दबलेला आवाज आहे किंवा असंच कोण रस्त्यावर येत नाहीये. बरोबर. म्हणजे इथं भाऊ भावाला मदत करत नसताना एवढे लाखो लोक रस्त्यावर जर उतरत असतील तर त्यांच्या मनातला काहीतरी आक्रोश आहे, काहीतरी अडचणी आहेत, त्याची पण भावना समजून घेतली पाहिजे. बरं, ते मोर्चे स्वतःला मागायसाठी होते, कुणाला विरोध करायसाठी होते का? नव्हते. कायदेशीर लढाई आज आम्ही ओबीसी आरक्षणाच्या फेरसर्वेक्षणाची 100% लढतोय. पण मराठा क्रांती मोर्चाचा आम्हाला समाज म्हणून एवढ्यासाठी अभिमान आहे की आम्ही कधी कुणाचं आरक्षण घालवा म्हणून रस्त्यावर दंगा केला नाही. की कायद्याच्या चौकटीत संविधानाने सांगितले त्याप्रमाणे शांततेमध्ये जे व्हायला पाहिजे हे. याच लक्ष्मण हाकेने 350 कोटी रुपयाची मागणी केली ती ओबीसी फेरसर्वेक्षणाची. कुठल्या तोंडाने म्हणतात ओबीसी आरक्षण धोक्यात आहे? बापरे. 350 कोटी रुपये ओबीसी आरक्षणाच्या फेरसर्वेक्षणासाठी सरकारने द्यावेत. आमच्याकडे इम्पेरिकल डेटा नाही. हे ठराव ज्या आयोगाने ठराव केला त्या आयोगात लक्ष्मण हाके सदस्य होते. मग तुमच्याकडे इम्पेरिकल डेटाच नाही तर कशाच्या आधारे तुम्ही समर्थन करताय त्या आरक्षणाचं? म्हणजे आता तुम्हाला असं म्हणायचं की जर समजा जनगणना झाली तर बऱ्यापैकी बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं वाटतं तुम्हाला? कारण आता 100% बघा, यात आहे ना 100% त्यातनं सोल्युशन निघू शकते. कारण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये ऍक्च्युअल ज्या ओबीसी जातात, ज्या आज इथं राहत आहेत, जर समजा काही परप्रांतीय असतील, त्यांनी मायग्रेशन ऍक्ट नुसार इथं रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते इथल्या आरक्षणाला पात्र ठरतात. रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ठरत नाही. एक आयडेंटिफिकेशन काय होईल की महाराष्ट्रात ऍक्च्युअल ओबीसी म्हणल्या जाणाऱ्या जाती किती आहेत, त्यांची ऍक्च्युअल लोकसंख्या किती आहे, ह्याचा इम्पेरिकल डेटा येईल. आता ह्याच्यामध्ये राजकीय परत वाद काय होतात की राहुल गांधींची मागणी आहे की जातीने जनगणना झाली पाहिजे. केंद्र सरकारचं म्हणणं आहे की जातीने जनगणना झाली तर जातीवाद होईल. पण छगन भुजबळनी राजकीय आरक्षण गेल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार असताना जातीय जनगणना व्हावी याच्यासाठी एक ठराव करून विधिमंडळानं राष्ट्रीय सेन्ससला पाठवला होता. ही कधीची गोष्ट आहे? 2020ची. 20 मध्ये. हा. आता भुजबळ त्यावेळी सत्तेत मंत्री होते. बाटे आयोगानं सर्वेक्षण केलं 38%, निरगुडे आयोगानं 32 ते 34% लोकसंख्या सांगितली म्हणून त्यांचा आयोग फेटाळला. वडट्टीवारांनी मग परत बाटे आयोग नेमला, त्या बाटे आयोगानं 38% लोकसंख्या सांगितली. आणि ऍक्च्युअल जनगणना न करता अंदाजे, म्हणजे मला स्वप्न पडलं. त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, त्यात सगळ्या राजकीय आरक्षणाचा चोताईनी कसा केला तर गावात 1993चं नॅशनल सेन्सस ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये 1993 मध्ये एक अमेंडमेंट झाली आणि त्याच्यामध्ये राज्यांना जातनिहाय जनगणना करायचे अधिकार दिले गेले. म्हणजे त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना करायला कुठल्याही सेंट्रलच्या याची परवानगी लागत नाही. बरोबर. पण तत्कालीन सरकारनं काय केलं की फक्त गावात लमसम किती बॅकवर्ड 500, हा टाका 500, पण त्या 500 मध्ये किती जाती आहेत, कुठल्या जातीचे आहेत, हे जे क्लासिफिकेशन करायला पाहिजे होतं ते सरकारनं केलं नाही. उद्या जरी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षण देऊन हे घ्या म्हणून सांगितलं इलेक्शन, तरी उद्या ते बाटे आयोग तुम्ही एक्सेप्ट केलेला आहे तो कास्टवाईज सेन्ससच नाहीये, त्यामुळे त्याला स्टे द्यावं म्हणलं तर कोण पण कोर्टात जाऊ शकते. बरोबर. हा पॉलिटिकल भाग झाला, आपला मुद्दा नाही. हे सांगायचे पार्श्वभूमी कारण काय तर ज्यावेळी 2011चा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकार देईना त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारवर एक केस टाकली होती की ज्याच्यामध्ये 2011ला तुम्ही जो इम्पेरिकल डेटा गोळा केलाय तो आम्हाला द्या. आता त्या केसच्या ऍफिडेव्हिट मध्ये केंद्र सरकारनं सांगितलं की SC ST ना आरक्षण द्यायसाठी जात न्याय जनगणना केली जाते
कारण ते 341 आणि 342च्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन मध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं आरक्षणाच्या संबंधीनं माहिती गोळा करण्यासाठी सेन्सस आवश्यक आहे. आणि हे त्या 342 आणि 341च्या कक्षेत असल्यामुळे देता येते. म्हणजे कोर्टात त्या ऍफिडेव्हिट प्रकारे एक प्रकारे सेंट्रलनं पण मान्य केलं की घटनेमध्ये ओबीसी आरक्षणाची तरतूद नव्हती, त्यामुळे त्यांची जात न्याय जनगणना करता येत नाही. पण आता 2018 नंतर तुम्ही जर ओबीसीना 342 खाली कॉन्स्टिट्युशनल फ्रेम मध्ये घेतले तर तुम्हाला जात न्याय जनगणना करणं बंधनकारक आहे संविधानिक दृष्ट्या, पण ते केलं जात नाही. काँग्रेस याच्या बाबतीत कोर्टात भांडायला तयार नाही, कारण त्यांना रस्त्यावर दंगा करून क्रेडिट घ्यायचं आणि कोर्टाच्या आदेशाशिवाय काँग्रेसच्या दंग्यानं काँग्रेसचा दंगा व्हायला लागलाय म्हणून जात न्याय जनगणना केली पाहिजे ह्याला काही भाजप बांधील नाहीये. बरोबर आहे. मग यांच्या राजकीय भांडणामध्ये जी संविधानिक तरतूद केली त्या तरतुदीकडे दुर्लक्ष व्हायला लागले. पण जर ही जात न्याय जनगणना झाली तर प्रत्येक जातीच्या माणसाला त्या याच्यामधनं न्याय मिळायचं काम मिळेल. प्रत्येकाला जो जातीय तणाव वाढलाय ते कळल. ऍक्च्युअल महाराष्ट्रातले जे ओबीसी आहेत त्यांना सुद्धा कळेल की आतापर्यंत किती परप्रांतीय ओबीसीने आपल्या आरक्षणाचा लाभ घेतला. या सगळ्या गोष्टी उघड होतील. बरोबर आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं जर करायचं ठरवलं तर होऊ शकते ते. अन्यथा कायदेशीर लढाईचे पर्याय आहेत ते चालूच आहेत, त्याच्याबद्दल दुमत नाही. एक कारण सांगितलं जाते की जातीची संख्या आली की जाती तणाव वाढत. एससी एसटीची प्रत्येक जिल्ह्याची ऑनलाईन जात न्याय जनगणना आहे. बरोबर आहे. आज पिंपरी चिंचवडचं 10 मिनिटात तुम्ही गुगलवर काढू शकताय. नॅशनल सेन्ससच्या वेबसाईटवर जाऊन ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये एससी एसटी किती आहेत. आता समजा एससी एसटी तर 10%, एससी 12% असतील आणि एसटी 2% असतील, म्हणून काय उरलेले 98% ते 2% म्हणून त्यांना मारायला जातात का? नाही. एवढा वेळ आहे का कुणाला? मग याच्यामधनं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की म्हणजे विनाकारण जातीभेद वाढेल ही करेल अशी भीती तयार करायची छोट्या जातींच्या मध्ये. त्या छोट्या जातींची भीती कुठल्या तरी एका मोठ्या यांनी प्लांट केलेल्या ओबीसी नेत्या मागे नेऊन उभा करायची आणि त्याला विरोध करायला लावायचा. हे सगळी फालतूगिरी आहे. मग मला असं म्हणायचंय की आता मनोजदादा जरांगे पाटील बरेच आता जवळपास 2 वर्ष झाले त्यांचं आंदोलन चालू, म्हणजे आंदोलन त्यांचं खूप वर्षापासून आहे, पण 2 वर्षापासून खूप तीव्र आंदोलन चालू आहे. तर त्यांच्या मागणीमध्ये प्रमुख मागणी ही का नाहीये मग, की बाबा पहिली मागणी आमची अशी राहील की तुम्ही जातीनिहाय जनगणना करा जेणेकरून सर्व पिक्चर क्लिअर होईल. असं वाटत नाही का तुम्हाला की त्यांची ही मागणी केली पाहिजे? बघा, त्यांची मागणी पहिला मराठवाड्यापुरती मर्यादित होती. ओके. त्यांनी सुरुवातीला आंदोलन चालू केलं त्यावेळी त्यांचं निजामकालीन नोंदीच्या आधारे मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर महाराष्ट्रातनं ते लाठीचार्ज नंतर उद्रेक झाला, एक भावनिक वातावरण बनलं आणि त्यांनी परत मराठा समाजाची मागणी केली. तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवलं असेल 14 ऑक्टोबरची जी मोठी सभा झाली त्यात त्यांनी 3 मागण्या केल्या. एक तर आम्हाला सरसकट कुणबी करा, नसेल ओबीसीचं प्रत्येक 10 वर्षांना फेरसर्वेक्षण व्हायला पाहिजे ते फेरसर्वेक्षण करा, आणि तिसरी मागणी होती की एनटी सारखा वेगळा प्रवर्ग बनवून आम्हाला ओबीसीतनं आरक्षण द्या. बरोबर आहे. हे 3 मागण्या जर इम्प्लिमेंट करायचं असलं तर त्याला आपण ऑटोमॅटिकली सिक्वेन्स वाईज सांगू शकलो असतो की जात न्याय जनगणना करा, ॲडेक्वसीचा रेशो ठरवलाय त्याप्रमाणे वेगळं वेगळं करू नका, आम्हाला 1/3 आहे तर त्यांना पण 1/3 लागू करा, असे पर्याय देता आले असते. आता यानंतर प्रॉब्लेम काय झाला, ते आंदोलन झालं, ती ताकद दिसली, त्यानंतर कुणबीकरण सरसकट होऊ शकत नव्हतं. कारण कुठल्याही आतापर्यंतच्या आयोगानं मराठा कुणबी एक आहेत अशी शिफारस केलेली नाहीये. ऑथेंटिक मराठा कुणबी एकच आहेत अशी शिफारस कुठल्याही आयोगाने केलेली नाही. मराठा कुणबी एकसारखे वागतात, राहतात, खातात, पितात हे सगळ्यांनी सांगितलं, पण जिथं मेन रिकमेंडेशन द्यायचे आहे तिथं कुणीही हे सांगितलं नाही की मराठा कुणबी एक आहेत. कुठल्याच आयोगाने सांगितलेलं नाही. बरोबर आहे. त्यामुळे मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे हे सुक्रे आयोगाने सांगितलं आणि गायकवाड आयोगाने सांगितलं. त्याच्या आधीच्या आयोगांकडे मराठा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का हे तपासलंच गेलं नाही. तिथं फक्त म्हणणं काय असायचं की मराठा कुणबी एक आहेत एवढ्यावरच त्या मागण्या स्टिकअप असायच्या, आणि मराठा कुणबी एक आहेत हे कुठं सिद्ध होऊ शकलं नाही किंवा त्यांनी ते एक्सेप्ट केलं नाही. असे 2 वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आता यात काय झालं की शिफारस नसल्यामुळे कुणबीकरण करता येत नव्हतं. मग संदीप शिंदे समिती आली. संदीप शिंदे समितीच्या याच्यामध्ये ज्यावेळी कुणबीकरण मराठा कुणबी एक आहे त्याचा अभ्यास करायसाठी झाला त्यावेळी विदर्भातल्या काही कुणबी संघटना कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टामध्ये सरकारनं असे ऍफिडेव्हिट दिले की आम्ही सरसकट कुणबीकरण करणार नाही, आम्ही फक्त यांच्या नोंदी शोधून देणार आहे, ज्यांच्या नोंदी सापडतील ते कुणबी. ते कुणबी. आता त्यात पण काय झालं, नोंदी ह्या नवीन नाहीयेत, नोंदी जुन्याच आहेत.
पण त्या ज्या रेकॉर्डवर आहेत ते रेकॉर्ड ऍप्लिकेबल नव्हतं ऍज अ व्हॅलिडिटी प्रूफ म्हणून. बरोबर आहे. मग याने काय केलं, जन्माचा दाखला आहे ग्राह्य, 7/12 गावला ग्राह्य, फेरफार गावला ग्राह्य. त्या कायद्यात दुरुस्ती करून ज्या कागदावर नोंदी गावल्या ती कागद ग्राह्य धरायची तरतूद केली आणि ते कागदाच्या आधारे नोंदी मिळायला चालू झाल्या. आता एकनाथ शिंदेने सांगितलं 58 लाख नोंदी गावल्या, पण शेवटचा संदीप शिंदे समितीने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये 1,60,000 नवीन नोंदी सापडलेल्याचा उल्लेख आहे. आता ज्यांनी काम केलं त्याचा रिपोर्ट ग्राह्य धरायचा का एकनाथ शिंदेने सांगितलं ते ग्राह्य धरायचं? परत राजकीय आलं. हा, परत ते राजकीय विषय आला. बरोबर आहे. मग या याच्यामध्ये 1,60,000 लोकांच्या नोंदी गावल्या असतील, ते सुद्धा आंदोलनाचं यश आहे. त्या 1 लाखाच्या नोंदी आधारे 8-10 लाख लोकांना दाखले मिळतील. व्हॅलिडिटी किती लोकांना मिळेल हा संशोधनाचा भाग आहे, पण ते होऊन जाईल. ते एक प्रकारे आंदोलन पुढे गेलं. बरोबर. नंतर मनोज जरांगेंचं म्हणणं आलं की जे जजेस चर्चेला आले त्यांनी मला सांगितलं की सगळे सोयरे होऊ शकते. आता आपण मगाशी ज्या कागदपत्राच्या प्रूफची चर्चा केली, त्या प्रूफ फक्त मराठा समाजाला मिळाला नाही, कुणबीचा, ते ओबीसीतला पण जास्त जाते ना, पण त्यांनी गुपचूप फायदा घेतला. सांगत नाहीत आम्ही त्याचा फायदा घेतलाय म्हणून. बरोबर. आणि खरी थिणगी तिथे पडली की 40 वर्षात जे ओबीसी नेत्यांना जमलं नाही ते मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळं यश त्याचा ओबीसीना पण मिळालं. मराठ्यांना फायदा मिळाला, त्याच्या दुप्पट फायदा ओबीसीने घेतला, फक्त ते बोलून दाखवत नाही. आपलं कसं आहे, एवढं असलं की एवढं सांगतोय, त्यांनी एवढं खाल्लं तरी एवढंच दाखवतात. हे फरक आहे. बरोबर आहे. मग ती सगळ्या सोयरीची मागणी तिथनं आली, त्याचा वाशीमध्ये अध्यादेश दिला. त्याच्यात पहिलं मनोज जरांगेंनीच हरकत घेतली की बाबा याच्यामध्ये आम्हाला सगळे सोयरे म्हणजे रक्त नाते संबंधातले नातेवाईक, सासरा हे असं, त्या ज्या काय त्रुटी होत्या त्या दिवशीच दुरुस्त करून आम्ही पण होतो त्या दिवशी त्यांनी त्या त्रुटी करून दिल्या. नंतर टिकावा लागल्यावर ते परत उपोषणाला बसले. त्यात तो विषय एवढा चिघळला की हरकतीच कोण घेतल्या नाहीत. मराठा समाजाने खचून 1 लाख हरकती घेतल्या, ओबीसीने 8-9 लाख हरकती घेतल्या की कायदा करू नका. आता मराठ्यांनी ज्या हरकती घेतल्या त्या पण घेताना अशा केल्या की एक छोटी नोट व्हायरल झाली फेसबुकवर, ती घेतली आणि जशाच तसा कायदा लागू करा म्हणून ते सगळ्यांनी निवेदन दिली. बरं, त्या कायद्याला ओबीसी नेत्यांनी रस्त्यावर उतरायच्या आधी कोर्टात चॅलेंज केलं. म्हणजे त्यांचं या बाबतीत कौतुकच आहे. त्यांनी काय केलं की पहिला कायदा कोर्टात चॅलेंज करून त्याला प्रोटेक्शन घेतलं की जर हा कायदा बनला तर आम्ही स्टेचा विचार करून ही ऑर्डर घेतली आणि त्यांनी तिथं ती पेंडिंग ठेवली केस. बरोबर आहे. आणि नंतर रस्त्यावर दांगा करायला चालू केलं की याचं नुकसान कसं होणार. त्यानंतर मग विषय आले गॅझेटचे. आता गॅझेटमध्ये प्रत्येक वेळी संख्या वेगळी आहे. 31ला वेगळे आहे, 11ला वेगळे आहे, 21ला वेगळे. 31ला बायफरगेट केले, त्यात मराठवाड्यात 1,60,000 कुणबींच्या नोंदी दिसतात शिंदे समितीमध्ये. नाही, गॅझेटमध्ये. ओके, गॅझेटमध्ये 1931च्या. आता गॅझेट पण लागू करायचं म्हणलं तर अडचणीचा विषय काय की ज्या नोंदी सापडल्या त्याच्यात आडनावावरनं नावासकट असून वंशावळी जुळत नाहीयेत अनेकांच्या. बर. जिथं फक्त गावातल्या लोकसंख्येवरनं कसं करणार. आता समजा पिंपरी चिंचवड गावामध्ये 10,000 कुणबी 1931 साली होती. सरकार म्हणेल गॅजेटच्या आधारे आरक्षण द्या. बरोबर आहे. पण ज्यावेळी तुम्ही दाखला काढायला जाणार त्या 10,000 तुम्ही होता हे कसं प्रूव्ह करणार आहे तुम्ही? त्याची व्यवस्थाच नाही, काहीच नाही. कारण त्या सेन्ससमध्ये फक्त गावाची लोकसंख्या, त्याच्यामध्ये कुणाचा आडनाव, कुणाचा रंग, कुणाचा वाडा, प्रॉपर्टी काहीच उल्लेख नाही, स्पेसिफिक असं काहीच नाहीये. मग ही एक टेक्निकल अडचण आहे. त्यामुळं आता सरकार ते प्रत्येक वेळी, आता 6 उपोषणाला प्रत्येक वेळी 30 मागण्या असतात, सरकार प्रत्येक वेळी तेच उत्तर देते. 30 एप्रिलला आम्ही करतोय. माझं म्हणणं असं आहे की जर समजा त्या मागण्या मान्यच होणार नसतील आणि सरकारला त्याच करायच्या नसतील तर आपण आपला वेगळा ऑप्शन दिला गेला पाहिजे की बाबा जर हे होत नाही तर मग इथं आमचं असं नुकसान करलंय, आम्हाला हा एक पर्याय तुमच्याकडे आहे, तुम्ही या पर्यायाने विचार करा. बरोबर आहे. कारण दुर्दैव काय आहे की ओबीसीत ज्या पद्धतीने म्हणतात मराठ्यांना ओबीसीत घ्यायचं नाही, तसं कुठला ओबीसी नेता म्हणतोय का रे आपण आधीच लोकसंख्येच्या प्रमाणात घेतोय, आता आपण जास्त मार्क पडले म्हणून ओपन मध्ये जायचं नाही. ऐकलंय काय कधी स्टेटमेंट? म्हणणारच नाही ना, कारण त्याच्यात त्यांचं नुकसान आहे ना, कशाला म्हणते. मग नुकसान त्यांचं नाहीये, ठराविक 10-12 जातींचाच प्रॉब्लेम आहे. ओबीसीतल्या छोट्या जाती मोठी जात असलेल्या मराठ्यांच्यात जास्त काही फरक नाहीये. ही फक्त राजकीय अजेंड्याचे शिकार झालेले जमात आहेत. आता तुम्ही बोलताना असं म्हणलात की वाशीमध्ये जे काही झालं त्यावेळेस ओबीसी कडून 8 ते 9 लाख हरकती आल्या आणि मराठ्यांकडून फक्त 1-1.5 लाख झाल्या. तर याचं कारण मला जे वाटतं ते असं होतं की मराठ्यामध्ये एकता नाहीये. कारण जसं मी सुरुवातीलाच बोललो की काही जणांना कुणबी म्हणून नकोय, काही जणांना मराठा म्हणूनच पाहिजे आणि काही जण म्हणतात की आम्ही क्षत्रिय. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की काय वाटतं? क्षत्रिय वगैरे काय नाही. बघा, क्षत्रियची गीतेमधली जी व्याख्या आहे ना त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले बाय बर्थ कोण क्षत्रिय नसते. जो धर्म कर्म संयोगानं स्वतःच्या कर्तृत्वानं
एक दैवी चमत्काराच्या ताकदीनं सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी जो उभा राहील तो क्षत्रिय. ओके. मग तो कुठल्याही असं की जातीत जात धर्म पण ते विशेष येत नाही विशेष येत नाही. क्षत्रियाला. म्हणजे लोक कल्याणासाठी स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन जो माणूस उभा राहतोय तो क्षत्रिय. इथं फेसबुकवर टाकून आणि कोण कोण क्षत्रिय होत नाही, ते नुसतं मोठेपणा सांगा. बरं क्षत्रिय मग त्यांनी एसीबीसी आरक्षण घेतलं का? आरक्षण मागासांना मिळते, मग तुम्ही कसले क्षत्रिय? मागास क्षत्रिय आहे का? क्षत्रियांच्यात कॅटेगरी असत्या का की यो मागास क्षत्रिय, यो ब्राह्मण क्षत्रिय, यो मराठा क्षत्रिय, असं काय आहे का? नाही. क्षत्रिय एक डेफिनेशन आहे जी एखादा माणूस म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराजांना क्षत्रिय का म्हणतात? त्या माणसाने त्या व्यवस्थेच्या ह्याच्यामध्ये लोकांना असं वाटत नव्हतं की अरे काय शिवाजी एवढा एवढा 5 फुटाचा माणूस, पण अफजल खानासारखा माणूस त्यांना लोळवला, 3-3 पाचशा पायदळी तुडवल्या, औरंगजेबासारख्या एवढ्या मोठ्या राजाला त्यांनी दणका देऊन पाक म्हणजे जमिनीवर लोळायला लावलं. म्हणजे त्या माणसाच्या कॅपॅसिटी त्यांनी इनहेल केल्या, लक्षात घ्या. आता पण शिवाजी महाराज तसे होते म्हणून आपण शिवाजी महाराजांसारखे क्षत्रिय असं म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये. आरक्षण घेताना मागास म्हणूनच घ्यायचंय तुम्हाला. बरोबर. मूळ मुद्दा काय आहे, हे पॉलिटिकल डायरेक्शन दिलं जाते. म्हणजे ही टून आली कुठनं? भाजप नेत्यांकडे आली किंवा शिंदेना जे जवळचे होते शिंदेच्या त्या लोकांनी दंगा चालू केला की आम्हाला क्षत्रिय म्हणून पाहिजे. क्षत्रिय म्हणून पाहिजे पण मागास म्हणूनच घेणार आहे ना. तिथे म्हटले काय हे क्षत्रिय जमातीतले आहेत म्हणून आरक्षण द्या, मागास म्हणूनच लिहिलेलं आहे. मग एकदा तुमची आयडेंटिटी मागास झाली तर 2च पर्याय राहतात की एक तर तुम्ही आरक्षण घेऊ नका, नाहीतर एक्सेप्ट करा की तुम्ही आज त्या कॅपॅसिटीचं राहिलेला नाहीये. फेसबुकवर लिहिणं, घरात बसून आपलं दरवाजे लावून काही मोठी गोष्ट नाही क्षत्रिय. पण ज्यावेळी एखादा शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्यासाठी लढण्याची जी ताकद लागते ती तुमच्यात आहे का रस्त्यावर उतरायची? 400 मराठा पोरांनी आत्महत्या केला, कुठला क्षत्रिय धर्म आहे? मग ते मेले म्हणून ते क्षत्रिय नाहीत का? म्हणजे सगळ्या एक मॅन्युप्युलेट व्यवस्थेनं तयार केलेल्या संकल्पना आहेत ना. मराठे शूर होते, कर्तबगार होते, सामाजिक भान असणारे होते, ही वस्तुस्थितीच आहे, कोण नाकारत नाहीये. पण त्या लोकांनी त्यांच्या काळामध्ये काहीतरी कर्तृत्व दाखवलेले, ते कर्तृत्व न दाखवता आपण त्याच्या वर्षावर फुशरकी मानत काहीच अर्थ नाही. बरोबर आहे. दुसरा यातला तुम्ही म्हणला की समाज एक नाहीये का, तर समाज 100% एक आहे. पण विषय काय येतोय की एक कॉन्ट्रीब्युशन देणं वेगळी गोष्ट आहे. मोर्चाला जाणं किंवा एखाद्या संमेलनाला जाणं, कार्यक्रमाला जाणं, उत्सवप्रेमी समाज आहे, इव्हेंट लगेच अट्रॅक्ट करते. पण ज्यावेळी एखादं निवेदन तयार करायचंय, ते हाताने लिहायचं, सही करायची, जाऊन पोस्टर टाकायचं, ते आल्यानंतर त्याचा फॉलोअप घ्यायचं, एवढं मेंटली डेव्हलप समाज नाहीये अजून. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की मला तत्वज्ञान द्यायचं बाबा, 2 मिनिटाचं काम आहे, कॉम्प्युटर सुरू करायचं, पण मी ते नाही करणार, मी समोरचं सांगणार, स्वतः करणार. म्हणजे आता सुद्धा मनोज जरांगेंनी मराठा सेवकांची यादी तयार करायला सांगितली. प्रत्येकाचं म्हणणं काय की मनोज जरांगेंनी मराठा सेवकांची यादी सांगितली, ती तयार करून दादांना द्यायची, दादा प्रश्न सोडवणार. अरे दादाच का प्रश्न सोडवणार? तुझ्या गावातला प्रश्न आहे, तुला जिथं अडचण येईल तिथं दादाला फोन कर, तुझ्या गावातलं काम करायला तू सुरुवात तर कर. बरोबर आहे. इलेक्शन मध्ये पाकिटं घेऊन पाठिंबा द्यायला जाताना सांगायला विचारते का कोण दादाला, दादा मी याला पाठिंबा देऊ का म्हणून? तिथं मी मनोज जरांगेंचा मराठा सेवक आहे, माझ्याकडे सगळा आहे, मी तुम्हाला पाठिंबा देतो, माझं बघा. त्यावेळी कसं सुचते? मग तशाच पद्धतीने गावातले काही शेती प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, हॉस्टेलच्या काय अडचणी असतील, याच्यावर तुम्हाला काम करायला काय अडचण आहे? मुळामध्ये एक काय आहे, प्रत्येकाचा एक पॉलिटिकली अजेंडा ठरलेला आहे. म्हणजे भाजपमध्ये त्यांना वाटते की आपण हिंदूच आहे. आता सुद्धा ते पहिलगामवरनं चालू झाले, धर्म विचारायला जात सांगितले ना. आणि मग धर्म विचारायला जात सांगितले, मग जाती काढून टाका, लावता कशाला? जसं त्यांनी म्हणतात की तुम्ही धर्म लावून नका, धर्माशिवाय तुमचं काय नाही, तर जातीशिवाय पण अस्तित्व नाहीये. म्हणजे आपण कुठल्या तरी एक टूलकिटचा भाग झालोय की प्रत्येक पॉलिटिकली पक्ष आपल्याला त्याला पाहिजे त्या मोल्डमध्ये टाकतोय आणि आपले क्लोन्स तयार करून आपल्या विरुद्धच वापरतोय. याचं सामाजिक भान थोडं वाचन आणि याच्या माध्यमातून तरुणांनी केलं पाहिजे, आणि प्रत्येक जातीच्या तरुणांनी केलं पाहिजे. मराठा असं नाही की बाबा ठीक आहे, जर माझा अधिकार नाही तो भांडतोय तर ठीक आहे, दुस्तीच आहे. आता माझे पण कितीतरी धनगर समाजातले मित्र आहेत, मुस्लिम मित्र आहेत किंवा दलित समाजातले मित्र आहेत, पण आमच्यात कधी या गोष्टीनं वाद झाला नाही. दुसरी हा भाग वेगळा, तो त्याच्या समाजाच्या अधिकारासाठी बोलणार, मी माझ्या समाजासाठी बोलणार. पण कुठं भांडायचं आणि कसं भांडायचं हे कळलं पाहिजे. बरोबर आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो, जो आपला महत्वाचा विषय आहे. तुम्ही ही याचिका कधी दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेचा एक्झॅक्ट विषय काय आहे? मराठा आरक्षणाचा मला पण सुरुवातीला मी सांगितलं ना, 2016 पासून
2021 पर्यंत आमची पण धारणा हीच होती की मराठा समाजाला कलम 340 नुसार आरक्षण दिले. 2021 ला ज्यावेळी मराठा आरक्षण रद्द झालं त्यावेळी एक रेशो डिसाईड केला कोर्टानं की एवढी लोकसंख्येला एवढं आरक्षण मिळालं की सफिशियंट आहे. मग त्यावेळी कोर्टात जातात त्यानंतर जो जल्लोष केला प्रकाश शेंडगे असतील किंवा काही नेत्यांनी, मग त्यावेळी एक गोष्ट अशी डोक्यात होती की ठीक आहे यांनी जल्लोष केला म्हणून आपण काय रस्त्यावर उतरायचं नाही किंवा नाही काही कोर्टात म्हणतात तर आपण एक कायदेशीर मार्गाने जाऊ. मग त्यावेळी पहिली गोष्ट होती की ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन एज अ रेशो डिसाईड झाला होता की लोकसंख्येच्या एवढं मिळत असेल तर आरक्षणाची गरज नाही. मग ऑलरेडी ज्या समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात 40 वर्ष आरक्षण मिळते तो मागास कसा ठरू शकतो आज? त्यांना तर लोकसंख्येच्या प्रमाणात ऑलरेडी एक्सेसिव्ह आहेत ते. बरोबर आहे. म्हणजे आत्ताचा जो ईएमडीबीचा रिपोर्ट आला शेवटचा महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामध्ये मागासवर्गीयांचं शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व 75% गेले. मग त्यावेळी आपण म्हटलं की जो कायदा आम्हाला लागेल तोच कायदा त्यांना पण लागाय ना. या ह्याच्यावर आम्ही ती पिटिशन फाईल केली. त्याने एक म्हणणं होतं की एकदा जातीने जनगणना होऊन जाऊ दे आणि त्या जातीने जनगणनेच्या माध्यमातून तुम्ही ऍक्च्युअल जाती किती आहेत आणि काय आहेत, काय कॉन्स्टिट्युशनल व्हायलेशन झाले हे सगळं चेक करून हे करा. मग त्यावेळेस स्टेप बाय स्टेप काही गोष्टी घडत गेल्या. आता परवा तारीख होती आमची त्या कोर्टाने सांगितलं की तुम्ही गडबड करताय, तुमचं मॅटर आम्ही डिसमिस करतोय आणि तुम्ही इंटरव्हेन्शन करा. म्हणजे जिथं मी मेन पीआयएल आहे माझ्या नावानं ती पीआयएल रद्द करा आणि दुसऱ्याच्या मॅटरमध्ये जाऊन तुम्ही हस्तक्षेप याचिका करता, अशा प्रकारची एक चमत्कारिक ऑर्डर कोर्टाने दिल्या. पण आम्ही ऑलरेडी ते पिटिशन सुप्रीम कोर्टात ट्रान्सफरसाठी ऑलरेडी आमची सगळी तयारी चालू होती. त्यामुळे ही ऑर्डर आमच्यासाठी गॉड गिफ्टच आहे. कारण किमान आम्हाला जिथं हवेत तीर मारायचं होतं तिथं आता आमचं टार्गेट फिक्स आहे की बाबा ही ऑर्डर आहे, ही ऑर्डर आम्ही चॅलेंज करतोय. त्यामुळं त्याचा पण विषय नाहीये. पण आज माझं म्हणणं आहे की प्रस्थापित विरुद्ध विस्थापितच ही लढाई आहे. संविधानानं दिलेल्या अधिकारात आणि कायद्याच्या चौकटीतच ती लढली पाहिजे. त्याला जातीय रंग देणं हे फक्त राजकीय लोकांचं काम आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काही पेड लोक तयार करतात आणि त्याच्या आधारे ती लोक बोलत राहतात. मुद्द्याची लढाई मुद्द्यानंच झाली पाहिजे. मग आता हे जे तुम्हाला डिसिजन आलं कालचं, तर त्याच्यामध्ये सरकार कुठंतरी हस्तक्षेप करते असं वाटतंय? सरकार म्हणजे एजींचं म्हणणं होतं की 2018ला आता बघा मागच्या तारखेला एजीनी सांगितलं की यातल्या एकानेही आयोगासमोर फेरसर्वेक्षणाची मागणी केली नाही त्यामुळे याचिका डिसमिस करा. बर. त्यावेळी आम्ही कोर्टात रिप्रेझेंट केलं की बाबा प्रशांत भोसले या नावानं मी स्टेट बॅकवर्ड समोर अपियर झालोय, नॅशनल बॅकवर्ड समोर अपियर झालोय. माझ्या पिटिशनचा नंबर टाकून राज्य मागासवर्गीय आयोगानं फेरसर्वेक्षणासाठी 350 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. मी त्या केस चालू असताना माहिती अधिकारात जी माहिती घेतली त्यात सगळे रिपोर्ट वगैरे घेऊन ऑलरेडी कोर्टात सबमिट केलेत की 1994ला 23 मार्च 1994चा जो जी आर काढला तो 92 नंतरचा आहे इंदिरासानीच्या निकालानंतर. म्हणजे तो जी आर काढताना इंदिरासानी फॉलो करायला पाहिजे होतं पण ते फॉलो केलं गेलेलं नाहीये. आयोगाने लेखी दिलेलं आहे 23 मार्च 1994चा शासन निर्णय किंवा शासन स्तरावर निर्णय घेण्यात आल्यामुळे त्याचा कुठलाही इम्पेरिकल डेटा आमच्याकडे नाही. 1995ला जाती कशा ऍड झाल्या त्याचा इम्पेरिकल डेटा आमच्याकडे नाहीये. सेक्शन 11 प्रमाणे प्रत्येक 10 वर्षांनी फेर सर्वेक्षण व्हायला पाहिजे असं महाराष्ट्र सरकारचा कायदा सांगतोय. त्याचं आम्ही पालन केलेलं नाही त्यामुळे आमच्याकडे इम्पेरिकल डेटा नाही. सगळ्या लेखी आयोगाने दिलेलं आहे ते आपण ऑलरेडी कोर्टात सबमिट केलेलं आहे. ओके. मग एजंटचं म्हणणं काय आहे की 2018ची याचिका, पण 2018 जी याचिका होती ती माझी याचिका हिअरिंगला येऊन फायनल स्टेजला पोहोचेपर्यंत साधा अर्ज सुद्धा त्या लोकांनी टाकला नव्हता की आमचे मॅटर ऐकून घ्या आणि याच्यामध्ये सिरियस इश्यूज आहेत म्हणून. बरोबर आहे. मग ते ठीक आहे ना, शेवटी बघा 5 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टात जायचं ते आम्हाला ते एक पॉझिटिव्ह ऑपॉर्च्युनिटी वाटत्या की 10 वर्ष इथं रगडून परत 12व्या वर्षी तिथं कोर्टात जाण्यापेक्षा आज आम्हाला 6 वर्ष आमचा वाचला. ऑलरेडी सेम मॅटर पश्चिम बंगालचं सुप्रीम कोर्टासमोर पेंडिंग आहे. त्या माध्यमातून आम्हाला एक चांगला स्कोप तयार होईल. नसेल तर आम्हाला काहीतरी इंटरव्हेन्शन करायचा स्कोप आहेच ना, आम्ही थोडीच हरलोय. बरोबर आहे. आणि तुम्ही आम्हाला म्हणता म्हणजे तुम्ही किती लोकांची टीम आहे आता या सगळ्या केसमध्ये? यामध्ये बऱ्याच मराठा संघटना आहेत. मावळा, WMO, मराठा बिझनेस असोसिएशन, म्हणजे ही परत मराठा सेवक समितीचे काही लोक आहेत. ही टीम म्हणूनच काम चालू आहे. बरं, ह्याच्यामध्ये काही छोट्या जात समूहातली मार्गदर्शक लोक आहेत, काय रिटायर्ड जजेस असतील किंवा वेळोवेळी मदत करणारे काही वकील्स असतील. म्हणजे हे दिसत जरी मी असलो तरी एक टीम म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही योगदान आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाची एक भावना आहे आणि प्रत्येकाचा एक थॉट आहे की बाबा ठीक आहे ना, प्रस्थापित जसे दोस्त आहेत तसे आपण विस्थापित का मित्र होऊ शकत नाही. बरोबर आहे.
व त्या थिंक टँकला मानणारी जी लोक सोबत येतील त्या सगळ्यांना घेऊन काम करायचा प्रयत्न. तर मग आता तुम्ही पुढचं पाऊल जे असणार तुमचं सुप्रीम कोर्टात तुम्हाला पे अपील करायचं. हो. मग ते कधी करणार तुम्ही मग? तर वेकेशन मध्ये काम चालू होईल. आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत, हायकोर्टात इंटरव्हेन्शन आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा आपण ते चॅलेंज करू शकतो. म्हणजे मला असं जेवढं म्हणजे जास्त नॉलेज नाहीये मला, पण तुमच्या बोलण्यात असं जाणवतंय, की जर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलात, तर तुमचा वेळ पण वाचतोय आणि अशी आता आमच्यातर्फे तुम्हाला एक शुभेच्छा, की तुमचा तो वेळ आणखीन कमी हो. तुम्हाला लवकरात लवकर त्या तुमच्या केसचा रिझल्ट लागून मराठा समाजासाठी म्हणा किंवा एकंदरीत सर्व महाराष्ट्रासाठी ते एक चांगलं पाऊल तुम्ही घेऊ शकाल अशी एक इच्छा, अपेक्षा व्यक्त करून इथं आपण थांबूयात. धन्यवाद.